बघतो ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तुम्ही सुद्धा तिथे आहात, तुम्ही नंतर लिफ्टच्या बाहेर येतात, काय नेमकी चर्चा झाली या 1-1.5 मिनिटामध्ये? नाही, लिफ्टमध्ये शिरत असताना त्या ठिकाणी मी होतो, उद्धवजी आले, देवेंद्रजी आले आणि आम्ही तिघे चौघे लिफ्टमधनं विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित राहण्यासाठी त्या ठिकाणी चाललो होतो. आणि तेव्हा कोणीतरी उल्लेख केला की असे एकत्र या बरं होईल, अशा अर्थाचं बोलणं झाल्यावर त्यांनी माझ्याकडं अंगुली निर्देशन केला आणि देवेंद्रजींना सांगितलं ह्याला पहिला बाहेर काढा, मग उद्धव ठाकरे म्हणाले. असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर मी बोललो तुमचं अजून पोट भरलं नाही का? मी शिवसेनेतनं बाहेर काढून जाऊन चला, जर तुमचं म्हणणं हे खरं असेल तर मला बोललो देवेंद्रजी बाहेर काढा. पण बोललो उद्धवजी बोलतात तसं नाही आहे, त्यांच्या पोटात एक पोटात एक, आणि असं बोलून आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातलं उत्तर मिळालं. ते विरोधी पक्षाच्या दिशेला गेले, आम्ही सत्ताधारी पक्षाच्या दिशेनं आमचा देवेंद्रजींच्या बरोबर प्रवास सुरू झाला. त्याच्यामुळे त्यांनी विरोधी पक्षात बसायचं निश्चित केलेलं आहे आणि आमचा सत्तेच्या दिशेनं पुन्हा प्रवास जाणार. बॉडी लँग्वेज अशी दिसली नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. दुसरा जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांची कॅबिन आहे अंबादास दानवेंची, त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील चॉकलेट देत आहेत उद्धव ठाकरेंना, ते तिकडे पेढे देत आहेत चंद्रकांत पाटील. अरे, अंबादास दानवे आमचे मित्र आहेत, तर सारखं सारखं त्यांना चॉकलेट दिलं जातं याचं आम्हाला थोडंसं वाईट वाटतंय. संभाजीनगरच्या लोकसभेची जागा त्यांना मिळेल असं वाटत होतं. उद्धवजींनी शिवसेनेनं त्यांना चॉकलेट दिलं, पण प्रत्यक्षात उमेदवारी खैरेनं दिली. मग अंबादास दानवेंना चॉकलेट चंद्रकांत दादांनी दिलं. बाबा, तुम्हाला सारखं सारखं चॉकलेट दिलं जातंय तर तुमच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे. उद्धव ठाकरे दुसरीकडे पेढे पण देत आहेत आणि महत्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील अनिल परब यांचं अभिनंदन करतायत निवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्याच्याकडे कसं बघायचं? नाही, हे बघा, आपण महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीनी परंपरा आहे, आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो. याचा अर्थ त्यांनी निवडून यावं विरोधी पक्षाचं असं कधीच नसतं. शुभेच्छा नाही देते. जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर अभिनंदन करत अनिल परब बोलतो ना, शेवटी प्रत्येकाला आपण कॉन्फिडन्स देत असतो ना, आणि महाराष्ट्रात आपण बोलतो एकमेकांना, त्याच्यामुळे त्याचा अर्थ अशा अर्थाने काढण्याचं काही कारण नाही. वेगळं वातावरण आज पाहायला मिळालं. मला वाटतं महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत गढूळ झालेलं आहे आणि या राजकारणामध्ये जर अशा प्रकारचा सुसंवाद त्या ठिकाणी होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ विचारधारेशी घट्ट राहिलाच पाहिजे, परंतु टोकाची जी दुश्मनी राजकीय होते आणि जर अशा प्रकारच्या सुसंवादात ना युवकांच्या विरोधात आहे